तळेगाव दशासर पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई. 51,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तळेगाव दशासर परिसरातून तब्बल 51,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालक व ट्रक मालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री निकेतन कदम यांनी जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक, गावठी दारू, जुगार व गोवंश वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे पथक आज 24 मे रविवार रोजी पहाटे गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तळेगाव बस स्टॉप परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान MH28 BB 6066 क्रमांकाचा टाटा हायवा ट्रक ताब्यात घेण्यात आला. पंचासमक्ष तपासणी केली असता ट्रकमध्ये विना रॉयल्टी 10 ब्रास काळी रेती आढळून आली. पोलिसांनी 50 लाख रुपयांचे ट्रक, 1,20,000 रुपयांची रेती असा एकूण 51,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोहेका अमर काळे यांच्या फिर्यादीवरून चालक इम्रान खान रहमत खान तसेच ट्रक मालक अजय शामराव ढवळे यांच्या विरुद्ध तळेगाव दशासर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 116/2026 दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 302(2), 3(5), पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 9 व 15, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 व 7 तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 130(1), 177 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.